कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावरती आणि इथली दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा सगळी जी मंदिर आहेत ती पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या 8 दिवसापूर्वी हीच मंदिर आहेत ती पाणी कमी झाल्यामुळे खरं तर आपल्याला नजरेस पडत होती। मात्र आता हीच मंदिर आहेत ती आता पुन्हा एकदा पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय। विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस पडतोय, त्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील आता कमालीचा वाढताना आपल्याला दिसून येतोय। राधानगरी असेल, दूधगंगा असेल, तुळशी असेल, कुंभी असेल, कासारी असेल आणि पाटगाव असेल, या धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती होताना दिसून येते। त्यामुळे धरण साठ्यात तर वाढ होते, मात्र जो फ्री कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम जो आहे तो आता नद्यांवरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पंचगंगेसह भोगावती, तुळशी, कृष्णासह इतर ज्या नद्या आहेत त्या नद्या आता दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळं कोल्हापूरला दमदार असा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि याच ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम घाट माथ्यावरती प्रवास करणं टाळावं, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाऊस पडेल आणि दरडी कोसळतील असा अंदाज जो आहे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळं एक काळजी घ्यावी असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।